ह्या निवडणुकीमध्ये उभा असताना एवढा शब्द देतो, येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्या मूलभूत सुविधा असतील, येणाऱ्या काळातल्या गरजा असतील, आपलं जे आता इथं मंदिर आहे जिथं आपण दर्शन करून ह्या कार्यक्रमाला आलो, अनेक भाविक ह्या परिसरामध्ये येतात, अनेक लोक ह्या भागामध्ये येतात. कधी कधी तर इथं जत्रा भरल्यासारखं वातावरण काही दिवसांना असतं दर शुक्रवारी. आणि आमचा अनेक वर्षापासून मी इथं जेव्हापासून या गावामध्ये इथं येतोय त्या मंदिराचं दर्शन घेतो. आमच्या काकी देखील आवर्जून इथं दर्शनासाठी येतात. त्यांची ही श्रद्धा ह्या मंदिराशी आहे आणि आमचा हा विचार आहे की ह्याचा एक तीर्थक्षेत्राचा दर्जा वाढला पाहिजे. कारण का तसा जसा दर्जा वाढेल, अजून अधिक ह्या मंदिर परिसर अजून सुशोभीकरण करण्यासाठी, अजून चांगला विकास निधी इथं येण्यासाठी आणि एवढी जी भाविकांची गर्दी इथं होते त्यांची देखील सोय येणाऱ्या काळामध्ये होईल. त्यामुळं तुम्ही आणि आम्ही सर्वजण टीम मिळून जे काही आता कारभार गावाचा सांभाळतायत, पण ते प्रस्ताव वगैरे करणं, त्याची माहिती घेणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि हे तुमची मदत करू शकता जे तुमचं. आणि हे सगळं एवढ्यासाठीच होऊ शकतं की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या मागे कायम राहिलेला आहे. 2019 मध्ये आणि आता प्रमोदनं सांगितल्यासारखं युथ काँग्रेसमधून जेव्हा आमची सगळ्यांची सुरुवात झाली, मग प्रमोद असतील, प्रदीप असतील, अनेक आमचे युथ सहकारी जे आज आमच्या समवेत आजही काम करतायत, तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास जिल्हा परिषदच्या मार्गे विधिमंडळामध्ये 2019ला तो पोचला आणि परत एकदा विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी पक्षाने तिकीट दिलंय. पण तिथं जाण्याची पावती किंवा त्यासाठी जे काही लागतं ते आता 20 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. आता 20 तारखेला आपलं मतदान होणार आहे आणि त्या मतदानाला पुढे जात असताना आपण आपल्या डोळ्यासमोर काय ठेवलं पाहिजे की 2019 मध्ये आपण एखाद्या तरुणाला निवडून दिलं. आपल्या भागातली त्यावेळेसची जी प्रश्न होती त्यावेळेसच्या आमच्या प्रचारामध्ये किंबहुना गेले 5 वर्ष आपली सेवा करत असताना अनेक वेळेस जी काही प्रश्न स्थानिक पातळीवर निर्माण झाली, मग ते आपलं सरकार महाविकास आघाडीचं असेल, आपली जिल्हा बँक असेल, आपली बाजार समिती असेल आणि आता ज्या काही संस्था ज्या कार्यरत आहेत आणि आता विरोधी पक्षाचा आमदार म्हणून त्या सरकारसोबत झगडण्याचं लढण्याचं काम असेल, त्या सगळ्या काम करत असताना हा 5 वर्षाचा कालावधी आपल्या डोळ्यासमोरून गेला. प्रत्येक त्या पक्षाच्या किंवा संस्थेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला विनंती केली की आमच्या काँग्रेसच्या विचाराच्या लोकांच्या मागे आपण उभं राहा आणि त्यावेळेस आपण उभं राहिलं. आपल्या गावालाही ह्यावेळेस संचालक पदाची संधी इथे एका तरुण कार्यकर्त्याला पक्षानं मिळवून दिली. कुठेतरी त्या केलेल्या कामाची पावती म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये तरुणाला इथं संधी मिळाली आणि ती संधी मिळाली आणि त्यांनी येणाऱ्या मागच्या आता झालेल्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये आपलं गाव आपल्या पक्षासाठी किती चांगलं काम करू शकतं, जो काही विचार या देशामध्ये पुढे आला होता त्या विचाराला कुठेतरी देशाच्या हितासाठी थांबवण्याची गरज होते. लातूरमधून परत एकदा काँग्रेसचा खासदार निवडून जाणं हे फार गरजेचं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या गावामधून 200च्या वरची लीड आमच्या खासदाराच्या मागे उभी केली. त्याबद्दल आपला मी मनस्वी आभारी आहे. आणि लोकसभेमध्ये जे चित्र निर्माण झालं की महाविकास आघाडीचे 30 खासदार महाराष्ट्राने निवडून दिले, त्यानंतर खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढली होती की विधानसभेमध्ये किती आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील. अनेकांनी आकलन केलेलं आहे. कोणी 160 म्हणतं, कोणी 70 म्हणतं, कोणी 180 पर्यंत आकडा आता पुढे गेलेला आहे. आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपलं नाव निश्चित झालेलं आहे. अजून विरोधक कोण आहे याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही. कुणीतरी असेल. शेवटी निवडणुका झाल्या पाहिजेत. आपल्याला आपल्या लोकांचं हित डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या पद्धतीनं काम करायचंय. आपल्याला ह्या भागामध्ये महाराष्ट्रासमोर जे निर्णय घेण्यासाठी जे सरकार आपलं हवं आहे, म्हणजे शेतकऱ्यांचे निर्णय घेण्यासारखं सरकार आपल्याला पाहिजे. महिला सुरक्षित ह्या राज्यामध्ये राहिल्या पाहिजेत. कायदा सुव्यवस्था ह्या राज्यातली चांगली राहिली पाहिजे. तरुण बेरोजगारांना काम त्यांच्या हाताला मिळालं पाहिजे. आपापल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत त्या अजून मजबूत झाल्या पाहिजेत. जे आपले दळणवळणाची साधनं आहेत ती अजून अधिक मजबूत झाली पाहिजेत. आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे प्रमोदने इथं यादी वाचून दाखवली की आपल्या गावामध्ये वेगवेगळे प्रश्न होते, फक्त गावासाठी म्हणून 60-1 लाखाचा निधी आपण इथं वळता करू शकलो आणि आपल्या बाकीच्या कनेक्टिव्हिटीचे विषय असतील, आपल्या बाकीच्या संस्थेच्या माध्यमातून जे कार्य झालं, जसं त्यांनी म्हणलं की इथं एक रोडचा प्रश्न होता की आम्हाला 11 किलोमीटरचा डिस्टन्स
हा घालून जाण्याच्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट लिंक एखाद्या पुलाच्या माध्यमातून झाली, तर हे सकारात्मक पद्धतीनं आपल्या समोर जे काम आलं त्याला सकारात्मक पद्धतीनं आपण आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करून घेऊ शकलो. आणि त्यासाठीच ह्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत, की आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत, आपल्या ज्या मागणी आहेत, कुठं वैयक्तिक कुणाला सरकारचा लाभ मिळवून देण्याचा असेल की सार्वजनिक कामापर्यंत, आणि सार्वजनिक गावाच्या कामाचा विकास करत करत आपल्या तालुक्यामध्ये जे आपलं कामकाज लागतं, तालुक्याच्या बाहेर जेव्हा आपल्याला जावं लागतं, ती सगळी साधनं आपल्या जिल्ह्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने कशी होतील ह्यासाठी ह्या निवडणुका आहेत.